श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे या चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत मिथुन राशीचे वार्षिक भविष्य 2025. मिथुन ही 12 राशींमध्ये तिसरी रास आहे. या राशीसाठी 2025 हे वर्ष आरोग्य, करिअर, वैवाहिक जीवन, आर्थिक स्थितीच्या दृष्टिकोनातून कसे असणार आहे ते जाणून घेऊयात. मिथुन वार्षिक राशीचे भविष्य 2025. 12 राशींमध्ये तिसरी राशी म्हणजे मिथुन राशी. मिथुनचा स्वामी बुध आहे. बुध हा बुद्धी, व्यवस्थापन, गणित आणि वाणीचा कारक ग्रह आहे. या राशीचे लोक बँकिंग, प्रशासन आणि व्यवस्थापन क्षेत्रात उच्च पदांवर पोहोचतात. हे साहित्यिक क्षेत्रातही कार्यरत असतात. राजकारणात उच्च पदांवर असतात. न्यायिक सेवांमध्ये जातात. वृषभ, तूळ, मकर आणि कुंभ या मिथुनच्या मित्र राशी आहेत. कन्या राशी ही मिथुनची स्वस्वामी राशी आहे, ज्याचा स्वामी बुध आहे. या राशीचे लोक राजकीय पक्षांचे प्रवक्ते आणि चांगले कथावाचक सुद्धा असतात. आता जाणून घेऊया की राशीच्या लोकांचे आरोग्य कसे असणार आहे. मिथुन राशीच्या जातकांसाठी 2025 मध्ये आरोग्याच्या बाबतीत थोडी समस्या असू शकते. 13 जानेवारी ते 22 मार्च हा काळ थोडा खराब आहे. 14 मे नंतर आरोग्य सुधारेल. 11 ऑगस्ट ते 22 ऑक्टोबर दरम्यान हृदय, त्वचा आणि यकृतच्या आजारांच्या रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी. थायरॉईड किंवा मधुमेह असलेल्या लोकांनी 12 फेब्रुवारी ते 14 मार्च दरम्यान सावधगिरी बाळगावी. आता जाणून घेऊयात की या लोकांचे करिअर कसे असणार आहे. 2025 मध्ये शिक्षण, चित्रपट, IT, बँकिंग आणि मीडियाशी संबंधित लोक प्रगती करतील. यावर्षी नोकरीच्या निमित्ताने परदेशात जाण्याची सुद्धा संधी मिळू शकते. यावर्षी पदोन्नती किंवा नोकरी बदलण्याच्या संधी सुद्धा मिळतील. व्यवसाय सुख मध्यम असणार आहे, परंतु मे आणि सप्टेंबर महिन्यात थोडी चिंता वाटू शकते. 12 ऑगस्ट नंतर नवीन व्यवसाय सुरू करू शकता. खूप पैसा कमवाल, गुंतवणूकही कराल. पैसा चांगल्या कार्याला लावला जाईल. आता जाणून घेऊयात की या लोकांचे लव्ह लाईफ आणि वैवाहिक आयुष्य कसे असणार आहे. मिथुन राशीच्या तरुणांना प्रेमात यश देईल. प्रेम जीवन खूप चांगले राहणार आहे. विवाहाचे मार्ग प्रशस्त होतील. वैवाहिक जीवन सुखद राहणार आहे. फेब्रुवारीपर्यंतच प्रेमात वाद होऊ शकता. जोडीदाराच्या आरोग्याबद्दल सावधगिरी बाळगली पाहिजे. वैवाहिक जीवनाची मधुरता तुम्हाला आनंदित ठेवेल. आता जाणून घेऊयात की यांची आर्थिक स्थिती कशी राहील. तर मिथुन राशीसाठी 2025 हे धनवर्ष आहे. 11 फेब्रुवारीपर्यंत नोकरीत थोडी समस्या असेल. व्यवसाय क्षेत्रात 15 एप्रिल ते जुलै आणि 15 सप्टेंबर नंतर धनप्राप्तीचे शुभ संयोग बनतील. 2025 मध्ये वाहन, जमीन किंवा घर खरेदी कराल. फार्म हाऊसची सुद्धा खरेदी करू शकता. यावर्षी सोने आणि हिऱ्यांचे दागिनेही घ्याल. वर्षाच्या सुरुवातीच्या 30 दिवसात खर्च होईल. यावर्षी पैसा येईल, पण खर्चही जास्त होईल. पैशाचा खर्च घर बांधणी आणि मुलांच्या शिक्षण इत्यादी कामांवर होईल. सर्वसाधारणपणे यावर्षी तुमची आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. आता जाणून घेऊयात की या लोकांसाठी शुभ काळ कसा असणार आहे. 15 फेब्रुवारी ते जून आणि 14 ऑगस्ट ते 18 नोव्हेंबर या शुभ काळ आहे. जून आणि ऑक्टोबर महिना खूप चांगला असणार आहे. हे वर्ष आर्थिकदृष्ट्या खूप शुभ आहे. यावर्षी अनेक धार्मिक यात्रा होतील. म्हणजेच 2025 खूप यशस्वी वर्ष असणार आहे. आता मिथुन राशीसाठी आपण उपाय बघणार आहोत. दररोज विष्णूंची उपासना करा. भगवान विष्णूंच्या मंदिरात जा. श्री विष्णू सहस्त्रनाम आणि कनकधारा स्तोत्राचा पाठ करा. श्री विष्णू उपासना करा. दुर्गा सप्तशतीच्या सिद्धी कुंजिका स्तोत्राचा दररोज पाठ करा. बुध, शुक्र आणि शनीच्या बीज मंत्राचा जप करा. दर बुधवारी गाईला पालक खाऊ घाला. भैरव उपासना करत राहा. श्री गणेशजींना दररोज दुर्वा अर्पण करा. मृदुल वाणीने बुध चांगला होतो. माता पित्याचे चरण स्पर्श करा.
दर बुधवारी 1 पान गणेशजींना अर्पण करा. तर हे होते 2025चे वार्षिक राशी भविष्य. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.